श्री गणेशाय नमः। श्री नवदुर्गा पाठ संक्षिप्त श्री दुर्गा सप्तशती। देवी कवच चंडी कवच। ओम चंडिका देवीला नमस्कार असो। मार्कंडेय ऋषी म्हणाले, हे पितामह, जे या जगात अत्यंत गोपनीय आहे, मानवांचे सर्व प्रकारचे रक्षण करणारे आहे आणि जे आपण आजपर्यंत अन्य कोणालाही सांगितले नाही असे साधन मला सांगावे अशी प्रार्थना आहे। ब्रह्मदेव म्हणाले, हे ब्राह्मणा, सर्व प्राणी मात्रांना उपकारक, परमगुप्त आणि पुण्यप्रद असे ते साधन म्हणजे देवी कवच। हे महामुने, ते तू श्रवण कर। देवीच्या एकूण 9 मूर्ती आहेत, त्यांना नवदुर्गा म्हणतात। त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत: पहिले शैलपुत्री, दुसरे ब्रह्मचारिणी, तिसरे चंद्रघंटा, चौथे कुष्मांडा, पाचवे स्कंदमाता, सहावे कात्यायनी, सातवे कालरात्री, आठवे महागौरी आणि 9वे नाव सिद्धिदात्री असे आहे। कोणी अग्नीने जळण्याच्या बेतात असेल, कोणी रणांगणात शत्रूच्या वेढ्यात सापडलेला असेल, वा कोणी एखाद्या अतिशय दुर्गम ठिकाणी विषम परिस्थितीत संकटात असेल, त्याने आणि असे जे कोणी भयभीत होऊन देवी भगवतीला आर्ततेने शरण जातात, त्यांचे काहीही अमंगल होत नाही। रणरूपी संकटातही त्यांच्यावर काहीही आपत्ती येत नाही। त्यांना शोक, दुःख व भय प्राप्त होत नाही। ज्यांनी भक्तिभावाने देवीचे स्मरण केलेले आहे, त्यांचा निश्चित अभ्युदय होतो। हे देवेश्वरी, जे तुझे स्मरण करतात त्यांचे तू रक्षण करतेस, यात शंका नाही। चामुंडा देवी प्रेतावर, वाराही रेड्यावर, ऐंद्री हत्तीवर, वैष्णवी गरुडावर, महेश्वरी वृषभावर, कौमारी मयुरावर, लक्ष्मी कमळावर, श्वेत रूप धारण केलेली ईश्वरी देवी वृषभावर आणि सर्व प्रकारच्या आभूषणांनी विभूषित अशी ब्राह्मी देवी हंसावर आरूढ होते। अशा प्रकारे या सर्व माता सर्व प्रकारच्या योग शक्तींनी संपन्न असून त्यांच्याशिवाय इतरही अनेक देवता नाना प्रकारच्या वस्त्रालंकारांनी व रत्नजडित आभूषणांनी अत्यंत शोभिवंत अशा आहेत। या सर्व शक्तिरूप देवता रथावर आरूढ झालेल्या व क्रोध आवेशाने युक्त अशा दिसतात। त्या शंख, चक्र, गदा, शक्ती, नांगर, मुसळ, खेटक, तोमर, पाश, परशु, कुंतायुध, त्रिशूल, शार्दधनुष्य आदी उत्तमोत्तम शस्त्रास्त्रे दैत्यांच्या शरीराचा नाश करण्यासाठी, भक्तांना अभयदान देण्यासाठी आणि देवांचे हित करण्यासाठी धारण करतात। प्रार्थना। हे देवी, तू महारुद्र रूपिणी आहेस। तू महाघोर पराक्रम करणारी, महाबलवान, महान उत्साह असलेली आणि मोठे भयलीलया नष्ट करणारी आहेस। तुला नमस्कार असो। हे दर्शनासही कठीण अशा देवी, हे शत्रूंना भयभीत करणाऱ्या जगदंबिके, तू विविध रूपांनी विविध प्रकारे माझे रक्षण कर। पूर्व दिशेस ऐंद्री, आग्नेय दिशेस अग्निदेवता, दक्षिणेस वाराही, नैऋत्येस खडकधारिणी, पश्चिमेस वारुणी, वायव्येस मृगवाहिनी, उत्तरेस कौमारी, ईशान्येस शूलधारिणी, ऊर्ध्व दिशेस ब्रह्माणी, तर अधर दिशेस देवी वैष्णवी माझे रक्षण करो। प्रेतावर अरूढ असणारी चामुंडा दाही दिशांनी माझे रक्षण करो। जयादेवी समोरून, विजयादेवी मागून, डाव्या बाजूने अजिता आणि उजव्या बाजूने अपराजिता माझे रक्षण करो। उद्योतिनी माझ्या शेंडीचे, उमादेवी माझ्या मस्तकाचे, मालाधरी कपाळाचे, यशस्विनी भुवयांचे, त्रिनेत्रा भ्रूमध्याचे, यमघंटा नागपुड्यांचे, शंखिनी डोळ्यांचे, द्वारवासिनी कानांचे, शांकरी कर्णमुलांचे, सुगंधा नाकाचे, चर्चिका ओठाचे, अमृतकला खालच्या आणि वरच्या ओठाचे, तर सरस्वती माझ्या जिभेचे रक्षण करो। कौमारी माझ्या दातांचे, चंडिका कंठ प्रदेशाचे, चित्रघंटा स्वरयंत्राचे, महामाया टाळूचे, कामाक्षी हनुवटीचे, सर्व मंगला वाणीचे, भद्रकाली मानेचे, धनुर्धरी मेरुदंडाचे, पाठीच्या कण्याचे, नीलग्रीवा कंठाच्या बाहेरील भागाचे, नलकुबरी कंठनलिकेचे, खडगिनी दोन्ही खांद्यांचे आणि वज्रधारिणी देवी माझ्या दोन्ही बाहूंचे रक्षण करो। दंडिनी दोन्ही हातांचे, अंबिका सर्व बोटांचे, शूलेश्वरी नखांचे, कुलेश्वरी कुशीचे, महादेवी स्तनांचे, शोक विनाशिनी मनाचे, ललिता हृदयाचे, शूलधारिणी पोटाचे, कामिनी नाभीचे, गुह्येश्वरी गुह्य भागाचे, पूतना व कामिका लिंगाचे, महिष वाहिनी गुद्धद्वाराचे, भगवती कमरेचे, विंध्यवासिनी गुडघ्यांचे, महाबला जांघांचे, नारसिंही घोट्यांचे, तैजसी चरणांच्या पृष्ठभागाचे, श्रीदेवी पायांच्या बोटांचे आणि तलवासिनी देवी माझ्या पायांच्या तळव्यांचे रक्षण करो।
दंष्ट्रा कराली नखांचे, ऊर्ध्व केशिनी केसांचे, कौबेरी रोमछिद्रांचे, वागीश्वरी त्वचेचे, पार्वती रक्त मज्जा वसा मांस अस्थि व मेदाचे, कालरात्री आतड्यांचे, मुकुटेश्वरी पित्ताचे, पद्मावती कुंडलिनी मार्गातील कमलकोशांचे, चूडामणी कफाचे, ज्वालामुखी नखांच्या तेजाचे, अभेद्या सर्व सांध्यांचे, ब्रह्माणी वीर्याचे आणि छत्रेश्वरी देवी माझ्या छायेचे रक्षण करो. धर्मधारिणी माझ्या मन बुद्धी अहंकाराचे, वज्रहस्ता प्राण अपान व्यान उदान समान या वायूंचे, कल्याण शोभना प्राणाचे, मुख्य प्राण वायूचे, योगिनी रस रूप गंध शब्द स्पर्श या इंद्रिय विषयांचे आणि नारायणी देवी माझ्या ठिकाणी असलेल्या सत्व रज तम या गुणत्रयीचे रक्षण करो. वाराही आयुष्याचे, वैष्णवी धर्माचे, चक्रिणी यश कीर्ती लक्ष्मी धन आणि विद्येचे, इंद्राणी गोत्राचे, चंडिका पशूंचे, महालक्ष्मी पुत्रांचे, भैरवी पत्नीचे, सुपथा पंथाचे, क्षेमकरी मार्गाचे, महालक्ष्मी राजदरबारात आणि सर्वव्यापी विजयादेवी माझे सर्वत्र रक्षण करो. हे देवी, या कवचात ज्या स्थानांचा उल्लेख राहून गेला असेल, अर्थात जे स्थान रक्षणहीन राहिले असेल, त्या सर्व स्थानांना तू सुरक्षित कर, कारण तू विजयशालिनी व पापनाशिनी आहेस. ज्या मनुष्याला आपले कल्याण व्हावे असे वाटत असेल, त्याने हे कवच म्हटल्याशिवाय एक पाऊलही कोठे टाकू नये. त्याने कवचपाठ करूनच पुढील यात्रा करावी. या कवचाने नित्य सुरक्षित असा मनुष्य जेथे जेथे जातो तेथे तेथे त्याला धनलाभ होतो, विजय मिळतो, त्याच्या सर्व कामना पूर्ण होतात. तो ज्या ज्या अभिष्ट वस्तूंचे चिंतन करतो ती ती वस्तू निश्चित प्राप्त करतो. असा मनुष्य या पृथ्वीवर परम अतुलनीय ऐश्वर्य प्राप्त करतो. या कवचाने सुरक्षित झालेला मनुष्य निर्भय होतो. त्याचा युद्धात कधीही पराजय होत नाही. तो तिन्ही लोकात पूजनीय होतो. जो मनुष्य देवांनाही दुर्लभ असणारे हे देवी कवच श्रद्धेने दररोज सकाळी दुपारी व सायंकाळी नियमपूर्वक म्हणतो, त्याच्या अंगी दैवी गुण येतात. तो त्रैलोक्यात अपराजित राहतो आणि अपमृत्यू न येता 100हून अधिक वर्षे जगतो. त्याला फोड कोड अशा स्वरूपाचे त्वचारोग असले तरी या कवच पाठाने त्याच्या सर्व व्याधींचे समूळ निर्मूलन होऊन त्याला आरोग्य प्राप्त होते. त्याला स्थावर अफुगांजा जंगम सर्पविंचू आणि कोणतेही कृत्रिम विष बाधत नाही. त्याच्यावर जारण मारणादी नाशकारक अभिचारिक प्रयोग आणि यंत्र मंत्र तंत्राचा कोणी प्रयोग केला असेल तर त्यांचेही काही चालत नाही. त्याला आकाश भूमी व जलात वावरणाऱ्या तसेच उपदेशाच्या ठिकाणी राहणाऱ्या शत्रूंपासून आणि शूद्र देवतांपासून कसलाही उपद्रव होत नाही. जन्मासह उपजलेल्या बाधा आणि व्याधी, कुळाचे अनुवांशिक रोग, गंडमाळा, अंतरिक्षात वावरणाऱ्या अत्यंत बलवान आणि भयंकर अशा डकिनी, त्याचप्रमाणे ग्रहबाधा, भूतबाधा, पिशाचबाधा, यक्ष गंधर्वादिकांचे कोप आणि राक्षस, ब्रह्मराक्षस, वेताळ, कुष्मांड, भैरवादिक उपद्रवी शक्ती या सर्वांचा मनुष्याच्या हृदयात या देवी कवचाचा जप निरंतर चालू असेल तर त्या कवचधारीला पाहताच नाश होतो. हे कवच धारण करणारा जर राजा असेल तर त्याचा मान वाढतो. राजाचे तेज वृद्धिंगत करणारे हे एक उत्तम कवच आहे. या कवचाचा नित्य पाठ करणारा मनुष्य उज्ज्वल कीर्ती प्राप्त करून या भूतलावर वाढत्या यशाने युक्त होतो. जो मनुष्य हे कवच आधी म्हणून नंतर सप्तशती चंडीचा पाठ करतो त्याची जोपर्यंत ही पृथ्वी वने पर्वत व अरण्ये धारण करून आहे तोपर्यंत पुत्र पौत्रादी संततीच्या रूपाने वंश परंपरा अखंड चालू राहते. पुढे देहांत झाल्यावर भगवती महामायेच्या प्रसादाने तो देवांनाही दुर्लभ असे परमपद प्राप्त करतो आणि सुंदर दिव्य रूप धारण करून कल्याणमय शंकरासन्निध आनंदाने राहतो. देवी कवच संपूर्ण.